नमस्कार मंडळी. तर आता हे सगळं सामान घेऊन नेहमीप्रमाणे हेक्टरचा ट्रॅक्टर करून मी निघाले आंबा महोत्सवसाठी दादर इथे. फास्ट चाल जरा. हा तू कशात सुनील? चल देत चल गरीब माणसं आमच्याकडे नाही ना काय. हा आगे बाय बाय बाय. चल काकी येईपर्यंत थांबा. काकी आली का मग जाऊया. येऊन दे. खाली येऊ सुरू होईल. तुम्ही आमच्यावर येणार ना, मला सांगणार ना. विक्रांत आचरेकर फाउंडेशन प्रस्तुत आंबा महोत्सवाचं हे 3रं वर्ष आहे आणि नेहमीप्रमाणे आंबा महोत्सवाची सुरुवात ही आम्रदिंडीने होते. आता आम्रदिंडी म्हणजे काय तर आंब्याला पालखीमध्ये ठेवून उद्यान गणेश मंदिरापर्यंत वाजत गाजत नेऊन गणरायाला अर्पण करून त्यानंतर आंबा महोत्सवाची सुरुवात केली जाते. तर हे खूप चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्या कोकणातल्या लोकांना देण्याचा प्रयत्न केला की जिथे विक्रेता हा स्वतः येऊन तो ग्राहकांशी थेट संवाद साधून आपला आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो आणि अशा प्लॅटफॉर्म्सला नेहमीच माझा सपोर्ट असेल. तर या आम्रदिंडीमध्ये मी, विनायक माळी, सिद्धांत सरपरे, शंतनू रांगणेकर असे आम्ही बरेच जण सहभागी झालो होतो. देवा महाराजा होय महाराजा. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सुद्धा आपल्या दादरकरांसाठी आपल्याच विक्रांत आचरेकरने पुण्यांदा हा घाट घातलेला हा आंबा महोत्सवचा महाराजा होय महाराजा. यंदाचा 3रं पर्व. गेल्या पर्वात जसं काही तुमचा आशीर्वाद लाभला या वर्षात पण त्याची पेक्षा जास्त आशीर्वाद लाभू दे रे महाराजा. गेल्या वर्षी प्रत्येक स्टॉल धारका जी काही आपली उपलब्धी होती, जे काही आंबे विकत गेलेले आहेत त्यांना जी भरभराट लागली त्यापेक्षाही जास्त भरभराट यंदाच्या वर्षात लाभू दे रे महाराजा. या 3 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा, कोणत्याही प्रकारची आपदा येऊ देऊ नको रे महाराजा. कुणाची जर वाकडी नजर असेल या कार्यक्रमामध्ये तर वडाची साय पिंपळाला आणि जे काही विक्रांत आचरेकरची मनोकामना, स्वप्न ती तुझ्या चरणी सुपूर्द करताय त्यांना मान्य करून घे रे महाराजा. आणि यंदाचाही पहिला मान या फळांच्या राजाचा, आंब्याचा तुका देण्याचा बरोबर महाराजा. आणि हेही पर्व आंबा महोत्सवाचं गाजून जाऊ दे रे महाराजा. झालं पाहिजे शंतनूसाठी. कोकण तो घेऊन आलाय त्या शिवाई पार्कला. तुझं स्वागत आहे सिद्धांत. आणि नेक्स्ट टाइम माझी अशी रिक्वेस्ट असेल की एक मँगोचं पण काहीतरी कुठेतरी उल्लेख असावा असं शर्ट नेक्स्ट टाइम पण तुम्ही घालून घ्या. पुढच्या वर्षी आहे ना. ओके मला असं आपलं कसं हो छाती पुढे कसं आंबा लिहिलेलं पाहिजे. सो ते नेक्स्ट टाइम आपण ते आधी डिझाईन करू. येस. आता मात्र आपण स्वागत करूया अंकिताचं. जरा जोरदार टाळ्या अंकितासाठी झाल्या पाहिजेत. तर कोकण हार्टेड गर्ल प्रमोद प्रभू वालावलकर. आणि आंबो म्हणजे आमच्या कोकणातलो सगळ्यात जवळचो आणि काळजात भिडणारो विषय असा. आणि त्याका इतको मान दादर सारख्या ठिकाणी जो विक्रांत आचरेकर फाउंडेशनने दिलो तो खरंच बघून खूप चांगला वाटला. म्हणजे माझा जो ब्रँड असा सिंधू उद्योग, त्याचं नाव जर तुम्ही बघाल तर सीचो एक काना गणपतीच्या सोंडेचो आम्ही केलेलो असा. त्याच्यावरचो जो टिंब असा तो आंब्याच्या आकाराचो असा. सो आंबो आणि गणपती या दोन्हीचा कॉम्बिनेशन मी माझ्या ब्रँडसाठी आधीच दिलेलं आहे. आणि
आता आज मी जिवंतपणे हैसर अनुभवलंय, त्याच्यामुळे त्या बघून खूप छान वाटलं आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे विक्रांत आचरेकर फाउंडेशन यांचे खूप खूप अभिनंदन. आणि पर्व तिसरे आंबा महोत्सव आणि हा सोहळा पार्क क्लबच्या मागे होतोय, जो समुद्र किनाऱ्यावरती आहे, त्याच्यामुळे एक सुंदर व्हेन्यू यावर्षी निवडला गेला आहे. आणि विक्रांत आचरेकरजींचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला या इव्हेंट, या ना पुढे दादा, की तू आम्हाला या इव्हेंटला बोलवलंस. कारण की जे आत्ता यंग आपली जी पिढी आहे किंवा यंग जनरेशन आहे, त्यांनी सुद्धा या अशा गोष्टींमध्ये सामील व्हावं आणि त्याचा आनंद लुटावा असं मला वाटतं. आणि त्याच कारणांनी आज मी, सिद्धांत आणि अंकिता सुद्धा इथे आहे. आणि अंकिताचाच ब्रँड आहे सिंधू उद्योग, त्याचा सुद्धा स्टॉल लागलाय, तर त्याला सुद्धा नक्की व्हिजिट करा आणि जेवढं तुम्हाला कोकणाचे खाद्यपदार्थ घेता येतील तेवढे घ्या. आणि बाकीच्यांचे सुद्धा स्टॉल आहेत, तर नक्की आवर्जून या आंबा महोत्सवचे 3 दिवस मजा करूया आणि आनंदाने सोहळा घालवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनुभवाचे बोल आहेत, ते मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. सो मी परत एकदा उत्तरादायी तुमचाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एक नवीन प्रयोग आपण करत आहोत, तो उद्या आहे. आणि बट ऑब्वियस अंकिता वालावलकर आपण सुद्धा त्याच्यामध्ये आहातच. काय परत परत सिंधुद्योगचं हे दुसरं एक्झिबिशन आहे, जे आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर इथे होते 10, 11 आणि 12 मे 2024 रोजी. आणि यानंतर सुद्धा एक एक्झिबिशन दादरमध्येच असणार आहे. त्या एक्झिबिशनला सुद्धा सिंधुद्योग असणार आहे, जी डिटेल मी तुम्हाला खूप आधी देईन, म्हणजे तुम्ही तिथे येऊ शकाल. जे लोक ह्या एक्झिबिशनला पोहोचू शकणार नाहीत ते, मला माहिती आहे मी ब्लॉग खूप उशिरा पोस्ट करते, पण तुम्ही बघू शकता की काय धावपळ आणि किती काय अरेंजमेंट्स आम्हाला करावे लागल्यात. मी बऱ्याच दिवसापासून त्यामुळेच ॲक्टिव्ह नव्हते. आणि इंस्टाग्रामवरती मी ह्या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स देत असते, त्यामुळे इंस्टाग्रामवरती मला फॉलो करायला विसरू नका जर तुम्हाला अपडेट्स हव्या असतील तर. आपल्या ब्रँडची ओळख करून द्यावी प्लीज. या मालवण सुनील माझ्यामुळे आले ना अंकिता, लक्षातही नव्हतं. चला आंबा महोत्सव. लग्नाला आलो होतो. फोटो काढूया ना एक सगळ्यांचा. मी पण येऊ का? तर अशा प्रकारे पहिल्या दिवसाच्या सरते शेवटी बिंदास मुलगी आणि बंटी कांबळे सुद्धा एक्झिबिशनला आले होते. तर तुम्ही सगळ्यांनी हा ब्लॉग जर लवकर बघितला असेल तर एक्झिबिशनला नक्की या, आपण नक्की भेटू आणि बाकी ब्लॉग्स मी लवकरच पोस्ट करेन. बाय बाय.